नमस्ते मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा. लहानसं सोनावडी गाव. गावाच्या टोकाला मातीचे एक छोटंसं घर. त्या घरात 10 वर्षाचा विठ्ठल आणि त्याची आई सावित्री राहत होते. विठ्ठलचे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते. त्यामुळे आईचं त्याचं सर्वस्व होतं. सावित्री दिवसभर शेतात मजुरी करायची आणि रात्री मुलाला कुशीत घेऊन झोपवायची. गरिबी होती, पण प्रेमाची कमी नव्हती. एके दिवशी गावात एक माणूस आला. तो शहरात काम मिळवून देण्याचे आश्वासन देत होता. सावित्रीने विचार केला, जर मला चांगलं काम मिळालं तर माझ्या मुलाचे आयुष्य बदलू शकेल. तिने विठ्ठलला जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळा, मी 2 दिवसांसाठी शहरात जाते. काम मिळालं तर आपल्या दिवस बदलतील. विठ्ठलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आई लवकर ये हां. सावित्रीने त्याच्या डोक्यावर हात फिरवत आणि हसत म्हणाली, 2 दिवसात परत येईन. त्या दिवशी विठ्ठल बराच वेळ रस्त्याकडे पाहत उभा राहिला. त्याला वाटत होतं की आई येईल, संध्याकाळपर्यंत परत येईल. पण ती आली नाही. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, आठवडा संपला, तरीही आईचा काहीच पत्ता नव्हता. गावातील लोकांनी त्याला धीर दिला. काहींनी अन्न दिलं, काहींनी आधार दिला. पण विठ्ठल रोज सकाळी उठून घरासमोरच्या रस्त्याकडे पाहत बसायचा. त्याला खात्री होती की आई नक्की परत येईल. दिवस महिन्यात बदलले. महिन्याने वर्षाचं रूप घेतलं, पण विठ्ठलची आशा संपली नाही. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्याच्या पुढचा भाग जर तुम्हाला पाहिजेत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.